नमस्कार विद्यार्थी मित्र सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी सेमी मराठी ॲज वेल एज इंग्लिश मिडियमच्या मुलांना उपयुक्त होईल असं मॅथ्स 1मधले काही न्यू प्रॉब्लेम्स आपण डिस्कस करतो. काही न्यू जे पॅटर्नचे सम्स आहेत आपण डिस्कस करूया. ते सेमीमध्ये सुद्धा इंग्लिशच्या मुलांनासुद्धा उपयोगी पडतील अशा पद्धतीनं थोडंसं विच आर युजफुल फॉर द ऑल बोर्ड एक्झामिनेशन ॲज वेल एज प्रिलिमियम ॲज वेल एज टर्मिनल एक्झामिनेशन. न्यू सम्स in maths first, such as new sums, in this way we have to learn all the conditions or the problems in problem sets as well as some examples we have learned already. There are new types of questions. जरा नवीन पद्धतीचे प्रश्न बघूया की कशा पद्धतीचे प्रश्न एक्झामिनेशनमध्ये पुन्हा पुन्हा आले आणि त्याचाही सराव आपल्याला असावा. सर्वच प्रकारचे पुस्तकामधले प्रॉब्लेम सेटमधले पेपर्समधले सम्स आपण सॉल्व करत चाललो आहे. जरासं नवीन काही कन्सेप्ट्स आहेत ते सगळ्यांना क्लिअर होतील असं बघूया. कसा प्रश्न आहे बघा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स अँड वायची व्हॅल्यू काढायची आहे. हिअर गिवन डी इज इक्वल टू डी फॉर व्हॉट इज डी डिटर्मिनंट दॅट इज इक्वल टू दिस टाईप ऑफ मेथड इज देअर. देन डी ऑफ एक्स पण दिलेलं आहे त्यांनी दॅट इज 4. जरा वेगळा प्रश्न आहे. A85 x and y we don't find out here. We want to find out the value of a and b, and you see here that is dy is equal to 4 b and 8. We have to find out the values of d and here given if x is equal to -2 and y is equal to 4, then find the values of a and b. You have practiced our determinant Cramer's rule. We have to solution of this, you know very well, but this type of question when occurs in examination there is some confusion to find the values of a. We do not practice it. आपण हे जर सराव केला नाही तर मात्र आपल्याला हे गणिताचं सोडवताना वेगळं येईल. असे काही सम्स थोडंसं वेगळं होणार आहे काय किंवा काही सम्स वेगळे विचारले जाणार आहेत ते असे आहेत बघा. हे कसं आहे त्याचं बेसिक स्टडी तुमचं परफेक्ट असायला पाहिजे. यासाठी बाळांनो पहिल्यापासूनचे सर्व लेक्चर्स अटेंड करा. गणित माहितीला सबस्क्राईब करत राहा. त्या आयकॉनसमोरचं बटन क्लिक करा की नको त्या गोष्टी तुम्हाला पडसी सगळ्या मॅथ्स 1 मॅथ्स 2 सगळे टॉपिक्स तुमच्यासमोरून जातील. चांगल्या पद्धतीने कमेंट करताय, चांगल्या पद्धतीचं सहकार्य करताय त्याबद्दल सदस्य आभार. पालकबंधू भगिनींचं सुद्धा सदस्य आभार आहोत. याचं बेसिक आपल्याला सगळं माहिती आहे लर्न. मग कशाला थांबायचं. हे एक्स आणि वाय त्यांनी क्रिएट केलं आहे आणि ए आणि बी आपल्यापासून लपवले. वी हॅव टू फाइंड आउट दीज टू व्हॅल्यूज. मग ज्यांना कॉन्फिडन्स असतो, ज्यांना स्वतःवरती विश्वास असतो ती मुलं कन्फ्यूज होत नाहीत. सरळ डीची व्हॅल्यू काढून घेऊया आपल्याला. परत एकदा बघतो मी डी बरोबर लिहिलं आहे काय 3 4 5 6. डीची व्हॅल्यू काढत असताना फाइंड द व्हॅल्यू ऑफ डी ऑफ एक्स काढत असताना आपल्याला प्रॉडक्ट करावा लागतो. इथं तोही तुम्हाला रेग्युलरचा आहे, माहितीच आहे, सगळ्यांना येतो आहे. 4 × 5 करायचं आणि 6 × 3 करायचं आणि यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. 4 × 5 = 20, sin 3 = 18. व्हॅल्यू ऑफ डी इज इक्वल टू 2. क्लिअर दिस? यू नो व्हेरी वेल. सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे फक्त. डी ऑफ एक्स कसा क्रिएट करणार आपण असू दे. 4 × 5 - 8 × a as it is, that is d of x, that is equal to 20 - 8 times a, that is value of dx. 20 - 8a, this is the value of dx here. Now for d of y, 8 4s are 32, 4 × b, that is 4b. This is value of d of y, determinant in y. This is value to observe that. Now how हे सिम्पल आहे, सोपं आहे, समजून घ्यायचं आहे. हा जो डिटर्मिनंट सॉल्व करण्याची जी मेथड्स होती ती पहिल्या तासिकेपासून आपण क्लिअर करत आणलेली आहे. हे dx झालं, dy झालं. आता फक्त सेल्फ कॉन्फिडन्स एवढ्यासाठी असायला पाहिजे. हाऊ क्रिएट द व्हॅल्यू ऑफ एक्स हिअर. एक्स वी ऑब्टेन dx upon d, that is the ratio of dx upon d is called as x. We put the value, we occur that here. What is value of dx here? Dx is 8a minus 8a from 20 and d is equal to that is 2 and x is given here that is -2.
बघा ना, हे दिलं आहे आणि यातून जो लपलेला ए आहे तो आपल्याला बाजूला काढायचा आहे. एवढं सोपं काम आहे. असं म्हणणं, जरी प्रश्न नवीन असला तर त्याला नाविन्य समजून घ्यायचं आहे. हा क्रिएटिव्ह सृजनशील एक्झाम्पल होईल. सृजनशील मुलांना सोडवण्यासारखं होईल. पण सगळ्याच मुलांना ज्यांचं गणित थोडंसं स्वतः समजतं आहे, माझं गणित थोडंसं कच्चं आहे, त्याही मुलांना अशा पद्धतीचा प्रश्न तो बेसिकली एकदा तो आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. कसं सॉल्व करायचं आज संपलं ना. आता हे सिम्पल बनवून जातं बाळांनो. 20 minus 8a is equal to -4, product of these two. मी पुढं असं करतो. सिम्पल गणित सोपं आहे, पण आपणच थोडंसं -4ला जिथं आणूया ना +4 होईल, तेव्हा 8a या बाजू जाता तो पॉझिटिव्ह 8 होईल. सोपं झालं ना बघा बरं. इकडचं -20 पाठवा, पुन्हा चिन्ह बदला, ही सगळी डोकेदुखी करण्यापेक्षा हे तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. दॅट इज इंटरेस्ट इन मॅथमॅटिक्स, दॅट इज मजा. ती गणिताची खरी मजा आहे बाळांनो. ती घ्या ना. -4ला इकडे पाठवूया, -8ला इकडे पाठवूया, बस दोघंही अधिक झाले. अधिक चिन्हावर आपलं फार आवडतं ते अधिक चिन्ह वजा चिन्हापेक्षा सर्वांनाच, नाही का. झालं बघा. 24 डिवायडेड बाय 8. आता कोणीतरी भागिले होणार हा 8. 8 एके 8, 8 त्रिक 24. Therefore value of a is we occur here, that is equal to must be 3. Similarly we find the value of b also. लक्षात बाळांनो. आता हा dx असा काढायचा होता, d आपण असा काढला आहे, d हा 2 आला आहे आणि dy आलेला आहे. dy इज इक्वल टू 32 - 4 टाइम्स b. आता मी इथं लिहितो बघा परत. गणित निश्चित सोपं आहे बाळांनो. आपला दृष्टिकोन तसाच असायला पाहिजे, तसाच पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आणि पॉझिटिव्ह असण्यासाठी नवीन टाईपचे प्रश्न काय असणार आहेत त्या परीक्षेमध्ये, थोडंसं पुस्तकाच्या बाहेर जाऊन थोडंसं वेगळं काहीतरी करायला लागणारं एखादं गणित असणार आहे. त्यामध्ये अशा क्रिएटिव्ह एक्झाम्पल्सना बघितलं तर ते सोपे वाटायला चालू होतील. गणिताचा कॉन्फिडन्स तुमचा वाढण्यासाठी थोड्याशा वेगळ्या प्रश्नांची तयारी आपल्याला करायची आहे. पाठ्यपुस्तकातली सर्व एक्झाम्पल्स जवळजवळ पूर्ण करत आणलेत. तुम्हाला फक्त तिथं पोहोचायचं आहे. तुम्ही गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करा, एकांसमोरचं बटन क्लिक करा, सगळे लेक्चर्स बघत राहा. यू टेक द एन्जॉय बाय दिस. dy/d इज कॉल्ड एज y. रेशो ऑफ dy/d इज कॉल्ड एज y बाय द क्रॅमर्स रूल. हे dy/d कुठनं आलं वगैरे हा बेसिक बास तुम्हाला माहिती आहे अगोदर. ज्यांना माहिती नाही त्यांनी पहिल्यापासूनचे लेक्चर्स वळून अटेंड करा, बघा, समजून घ्या. काही जणांचे तास पहिल्यापासूनचे चुकले असतील. विशेषतः पहिल्या धड्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम झाला आहे. आपण सगळेजण सगळेच वेळेत किंवा रेग्युलर मेथड्सनी रेग्युलर ज्या पद्धतीनं जेवढं सिरियसली शाळेला जात होतो, ह्या आजारपणामुळं थोडंसं या कोरोनाच्या लाटेमुळं आपल्याला थोडंसं गॅप पडला असं वाटलं. वाय इज गिव्हन देअर दॅट वाय इज इक्वल टू 4. अगेन याचं 2 दोन्ही 4 वजा 4. आता इथं काय होणार सांगा. 32 वजा 4b बरोबर 4 दोन्ही 8. ओके, बघा बरं. आता तुम्हाला नको वजा बीलाच तिकडे पाठवूया ना. हे बघा, वजा एला इकडे पाठवलं की ए आपला अधिक होणार. अधिक एची किंमत शोधायला चाललोय आपण, जेणेकरून आपला बी जो आहे ना तोला पॉझिटिव्ह केला इथं. तसंच इथं करूया, म्हणजे सगळंच निश्चितपणे सोपं होतं. तेव्हा 32 वजा 8 अधिक 8चं वजा 8 झालं, वजा 4चं अधिक 4 झालं. दॅट इज कॉल्ड ॲज 4b. याच्यासुद्धा प्रॅक्टिसमध्ये तुम्ही कमी पडताय. ही सुद्धा एक्झाम्पल सोडत असताना तटताय, थांबताय, चिन्हात चुका करताय, नका करू तसं. हां, याचं आन्सर आलं बाळांनो. 32मधून 8 गेले. हां, 24 आणि 8 32 बरोबर ना. 24 डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू बी. 4 एके 4, 4 सक 24. बी इज इक्वल टू 6. दिस बी इज इक्वल टू 6 असं हे. तर त्याच्या व्हॅल्यू x आणि 4 येतील. असा एक क्रिएटिव्ह थोडासा सृजनशील असणारा भाग आपण न्यू एक्झाम्पल्समध्ये, ह्या टॉपिक्समध्ये जे सम्स मला पेपर्समध्ये वेगळे वाटले, तुमच्याशी शेअर करावेसे वाटले, असे जिथं तुम्ही थांबू शकाल. गणितातली कुशाग्र मुलंसुद्धा गणितात थोडीशी स्वतःला बॅकवर्ड समजणारी जी मुलं आहेत, थोडीशी पाठीमाग पडतात. असा बेसिक भाग वाढवण्यासाठी गणित मैत्रीशी अटॅच राहा. आत्तापर्यंतच्या सहकार्याबद्दल आभार आहोत. दिस इज युजफुल फॉर युअर प्रिलिम ॲज वेल ॲज prelim examination, terminal examination as well as board examination. What is new concept here? You see carefully. नवीन संकल्पनेवर आधारित असे जे सम्स आहेत ते सम्स आपण काय करूया. ह्याही प्रश्नांमध्ये मुलं थांबताना दिसली. हे काय सर अशा पद्धतीचं सम घेतलाच नव्हता, पुस्तकामध्ये नाहीच आहे किंवा हे कुठलं पुस्तकाच्या बाहेरचं आलं. असं पुस्तकाच्या बाहेरचं. काही मुलं मला म्हणतात की पुस्तकाच्या बाहेरचं सर येणार नाही ना. हो, येणार नाही. हे पुस्तकाच्या बाहेरचं नव्हतं बाळांनो, पण थोडंसं एखाद्या सममध्ये असं करावं लागतं. थँक्यू फॉर कॉपरेशन. 21 जूनपासून आत्तापर्यंत
350 लेक्चर्स मी फॉरवर्ड केले तुमच्यासाठी 8वी 9वी 10वीसाठी. जे 9वीमधले सुद्धा वीक पॉईंट्स असतील ते तुम्हाला बघता येतील. तुमचेच बहीण भाऊ 8वी 9वीला असतील तर त्यांनासुद्धा ते बघायला सांगा. गणित मैत्री चॅनलला जॉईन व्हा. चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विलंब करू नका. सर्वच सिलेबस, सर्वच अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. सहकार्य करत आहात, अशाच सहकार्याची अपेक्षा. चला, असेच काही न्यू एक्झाम्पल्स, न्यू टाईप्स ऑफ प्रॉब्लेम्स या क्वेश्चन पेपरमध्ये होते. मी विशेषतः असे प्रश्न घेतो आहे की माझ्या शैक्षणिक प्रवासामध्ये जे अनुभव मला आले, मुलं कुठं थांबली, तिथं ते त्या प्रकारचे सम इझी तर आहेच बाळांनो, इझी सम तर असणारच आहेत. तुम्हाला मुद्दाम म्हणून अवघड सम तयार करणं आणि मग बुचकळ्यात टाकणं असं नाही पेपर सेटरला वाटत. असा एक सम आहे हा, मराठीच्या पेपरमधला हा सम आहे. बघूया जा. असं 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक येतो. If you divide the 460 number by one natural number, then dividend and quotient is relation 5 times than 6 and remainder is 1. तर भागाकार व भाजक किती असेल? कोणत्या बेसिक कन्सेप्टवर गणित आहे आणि ते कसं आणायचं आहे हाही भाग महत्त्वाचा आहे. मुळात बाळांनो, बेसिक संकल्पना अशी होती इथं की डिव्हिडंड, क्वोशियंट, भाज्य, भाजक, भागाकार याच्याबद्दलचा हा भाग होता. समजा तुम्हाला असं सांगितलं, हे कन्सेप्ट्स क्लिअर पाहिजे. काय सांगितलं जरा असं बघूया अगोदर. परत एकदा बघा, 460 ह्या संख्येला एका नैसर्गिक संख्येला भागायचं आहे. 460 460ला एका नैसर्गिक संख्येनं भागले असता भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त येतो. भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त येतो. एखाद्या संख्येनं भागलं असता तर भागलं असता आणि रिमाइंडर म्हणजे बाकी राहते ती 1 राहते. तर तुम्ही भागाकार आणि भाजक काढा. भाज्य, भाजक, भागाकार ही संकल्पना नीटपणे लक्षात घ्यायला पाहिजे. मग आपल्याला हे 460 ह्या संख्येला भागायचं आहे म्हणजे तो भागाकार भाज्य झाला. भाजक ज्या संख्येनं भागायचं आहे तो भाजक झाला. येणारं उत्तर हे भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त येणार आहे असंही सांगितलं त्यांनी. आणि तेव्हा बाकी 1 राहणार आहे. मी तुम्हाला एक गणित असं सांगितलं असं, समजा 15 किंवा 13/3चा भागाकार करायला सांगितलं असता तर काय येणार आहे बघा. आता 3 चोक 12, हा ह्याला आपण बाकी म्हणतो, ह्याला आपण भागाकार म्हणतो, ह्याला आपण भाजक म्हणतो आणि ह्याला भाज्य म्हणतो. व्हॉट इज रिलेशन बिटवीन भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी? डिव्हिडंड, क्वोशियंट, रिमाइंडर याच्याबद्दल रिलेशन काय आहे बघा. भाज्य ज्याला भागायचा आहे तो, हा भाजक ज्याला ज्यानं भागणारा त्यानं, गुणिले भागाकार आणि ते असतं ते अधिक बाकी. कसं बाळांनो, हे रिलेशन तुम्ही तयार करून घ्यायचं, हे पाठ करायचं नाही. 13ला जर तुम्ही 13 ही संख्या कशी तयार होते, ह्याचा भागाकार झाला बाळांनो 4, भाजक 3, बाकी 1 यांची बेरीज केल्यावर ज्याला तुम्ही भागलाय ना ते तयार होते. हे म्हणजे भाज्य, हा म्हणजे भाजक, हा म्हणजे भागाकार आणि ही त्याची बाकी. हे रिलेशन्स फक्त ह्याच्यामध्ये बसवायचे होते. मग आपल्याला अजून एक्झाम्पल सॉल्व, ही न्यू कन्सेप्ट्सनं मुलं ह्याही सम्समध्ये थोडंसं थांबतात. पण थांबण्यासारखं गणित नाही आहे, इझी पण आहे. पण बेसिक संकल्पनेवर असल्यामुळं ह्या मूलभूत संकल्पनापासून आपण थोडंसं दूर गेलो आहे. वी हॅव टू अंडरस्टँड दॅट ऑल कन्सेप्ट्स. व्हॉट इज डिव्हिडंड, व्हॉट इज क्वोशियंट, व्हॉट इज डिव्हिजर आणि व्हॉट इज रिमाइंडर. यू नो दॅट रिलेशन इन व्हेरी गुड कंडिशन. क्वोशियंट, डिव्हायझर, रिमाइंडर. आणि मग आपल्या डिव्हिडंड्समध्ये हे भरायचं होतं आणि मग आपल्याला त्याच्या व्हॅल्यू शोधायच्या होत्या. परत एकदा प्रॉब्लेम बघूया कसं ते जरासं ऐका. 460ला एका नैसर्गिक संख्येने भागल्यानंतर भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त येतो. हे जे उत्तर आहे ते भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त येतं. 5 पटीपेक्षा 6ने जास्त येतं आणि बाकी 1 उरते. तर ते भाजक भागाकार शोधा. भाज्य म्हणजे आपल्याला इथं 460 ह्या संख्येला एका नॅचरल संख्येनं भागायला सांगितले. भाजक एक नैसर्गिक संख्या घेऊया. ही जी भाजक आहे ना, हे बघा, हे कशानं भागायचं आहे सांगा बरं. 460ला भागायचं आहे.
भाजक हा एक नॅचरल नंबर घेऊया. लेट द नॅचरल नंबर इज एक्स. भाजक दॅट नॅचरल नंबर हा एक्स मानूया आपण. त्यामुळं भागाकार हा जो आहे ना, हा जो भागाकार आहे ना, तो भागाकार कसा होणार बघा. भाजक, परत एक बघा, मी इथं लिहितो बघा. भाजक हा एक्स मानूया, ज्यानं भागायचा आहे तो. भाजक हा एक्स मानूया, नॅचरल नंबर सांगितले. तो भागाकार किती होणार बघा. भाजकाच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त, म्हणजे 5x + 6 होणार. भाजक हा एक नॅचरल नंबर घेऊया, भागाकार हा भाजकाच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त आहे. त्यामुळे ही नॅचरल नंबर्स घेत असताना आपल्याला इथं एक्स घेतलं तर हा गुणिले चिन्ह घालूया काय कंस घालूया. भागाकार हा भाजकाच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त, हे एकदा दोनदा तीनदा लक्षात घ्या. ह्याच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त म्हणजे 5x + 6 अँड रिमाइंडर रिमेन्स 1. बस. आत्ता हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करण्यामध्ये फारसा दम राहिलेला नाही. पाहणं न्यू कन्सेप्ट्स आहे, नवीन पहिल्यांदा मी बघतोय की बऱ्याचशाच आता 100पैकी एक 4-5 मुलं सोडली तर हे गणिताकडे जातात, बाकीचे हे सोडून द्यायला बघतात. सोडवण्यापेक्षा सोडून द्याकडे लक्ष असतं. 460 या संख्येचा भाजक एक नॅचरल संख्या घ्या आणि भाजक ज्यानं तुम्ही भागणार आहात ना, त्याचं जे उत्तर येणार आहे ते भाजकाच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त येणार आहे. याचं गणिती रिप्रेझेंटेशनसाठी तुम्हाला सरावाची गरज आहे. एका 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यानंतर जो भागाकार येणार आहे तो भाजकाच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त येणार आहे. ही कन्सेप्ट लक्षात घ्या, ही बेसिक कन्सेप्ट. आणि परत भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, हे लर्निंग आस्पेक्टमध्ये आपल्याला क्लिअरली असले पाहिजे. आता बघा, ह्याचा फारसा दम राहिलेला नाही. we want to create that is quadratic equation. Yes, it is quadratic equation or not. Yes, it is quadratic equation. That is 6x + 1. Now take number, we have to return that quadratic equation in the standard form, that is ax² + bx + c = 0. हे वर्ग समीकरणाला त्याच्या प्रमाण रूपामध्ये मांडून घेऊया. हे असं होणार आहे, +1 - 460 असं होणार बघा. ओके. त्यानंतर त्याच्या पुढचा भाग हा ऑर्डिनरी झाला. आता नॉट क्रिएटिव्ह, दॅट इज द क्रिएटिव्ह हिअर. ज्या संख्येने भागाचा तो नॅचरल नंबर भाजक आहे, तो भागाकार हा भाजकाच्या 5पटीपेक्षा 6ने जास्त आहे, म्हणजे 5x + 6 कडे आहे. ते डायव्हर्शन आपल्या ब्रेनमध्ये सुरू झालं पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही गणित वाचत होता तेव्हा तुमच्याजवळ ही कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. मग आपण ह्या प्रॉब्लेमचं इमॅजिनेशन करून तुम्ही आपल्याला आन्सरकडे जाऊ शकतो. आता हे वर्ग समीकरण मी नीटपणे मांडतो. दॅट इज 5x² अगेन 6x - 459 = 0. 460मधनं 460चं चिन्ह वजा आहे, ह्याचं चिन्ह अधिक आहे. ह्या दोघांचे आता हे वर्ग समीकरण सोडवण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतं. फॅक्टरायझेशन मेथडनंच हे प्रॉब्लेम आपल्याला सोपं जाणार आहे, पण फॅक्टर्स पडत असताना काही क्रिएटिव्ह गोष्टी आपल्याला इथं कराव्या लागतील. आता बघा, इथं कोणाचा तरी गुणाकार करावा लागेल. कुणाचा गुणाकार करावा लागेल सांगा. यस, हां इथं दिसतंय असं समजतो मी तुम्हाला. हे इथं हा गुणाकार करावा लागेल. गुणाकार पण प्रत्यक्षात नाही करायचा, गुणाकार केल्यासारखं करायचं फक्त. हे -459 × 5 याचा प्रॉडक्ट मला करावा लागेल आणि त्याचे फॅक्टर्स असे पाहिजे की सबट्रॅक्शनमधून 6 क्रिएट करायचं आहे. फारसं गोंधळ नाही जायचं. त्या निर्मात्याला आपली बरीच काळजी असते, गणिताच्या निर्मात्याला. ह्याचं बेरीज ना 9 ने 9 येते, म्हणजे याला 3 भाग जाते. 2 जाणार नाही, 3 जाते बघा. मग आपण याला 3 डिवाइड करूया. 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, म्हणजे इथं एक 3 राहिला बघा. पुन्हा याला 3 भागतोय. 3 × 5 = 15, 3 × 1 = 3, पुन्हा एक 3 ह्यातनं बाहेर काढूया. झालं काम आपलं. बघा ना मी कसं काय म्हणालो बघा. ह्याला पहिल्यांदा 3 भागात आहे, 3 भागलं, 3 बाहेर काढलं. 3 × 1 = 3, 1 उरला. 3 × 5 = 15, 3 × 3 = 9, पुन्हा आणि ह्याला बीची बेरीज 9 येते, म्हणून 3. आता आपलं काम झालं. हे त्या निर्मात्यानं, गणिताच्या निर्मात्यानं आपल्याकडे फार छान पद्धती दिलं असतं. 1 2 3 4 संख्या नकोत आपल्याला, फक्त 2च संख्या नो. माझ्यासमोर डान्स करत पुढे या की तुमचीच वजाबाकी ही 6 आली पाहिजे, +6 पाहिजे, आणि तुमचाच गुणाकार हा एवढाच आला पाहिजे. बघा ना, ह्यांचा गुणाकार जरी केला तर हा इक्वलच असणार आहे, कारण ह्याच संख्येमधून आपण हे असं प्रोड्यूस करत चाललो आहे. 51मधनं 45 गेले, शुअरली
6 राहणार. लास्टचा साईन मायनस आहे. ह्यांचा गुणाकार देत असताना या ग्रेटरला मिडलचं साईन देऊया, प्लस याला देऊया आणि याला मायनस देऊया. आता बघा 51 मायनस 45 दॅट इज पॉझिटिव्ह 6 अँड प्रॉडक्ट ऑफ दिस टू इज मायनस 459 इंटू 5. तो काही पण असू दे गुणाकार, त्याची गरज नव्हती, आपल्याला याची गरज होती. हा पण भाग थोडासा बघणं तुम्हाला कठीण जातोय, तो समजून घ्यायचा आहे. हे समीकरण फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करता येतं, करण्यासारखंच होतं. हे जरासं डबल चॅलेंज होतं. एकतर गणिताचे अवयव पाडण्याचा भाग कठीण जाईल सध्या. रेग्युलरमध्ये आपण सगळेजण एकमेकांना भेटत असतो, शाळा रेग्युलरच्या असत्या तर विशेष तणाव नव्हता बळावण्याचा. पण तरीसुद्धा हा गॅप बाहेर काढून तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत आपण रेग्युलर नाही हे डोळ्यासमोर न ठेवता आपल्याला हा अभ्यासक्रम लर्न करायचा आहे. अशा पद्धतीच्या सामोरे परीक्षेला जायचं आहे. कोरोना झाला होता आणि मग कोरोनाच्या स्थितीमध्ये आपण परीक्षा दिलो आहे आणि म्हणून माझी परिस्थिती अशी झाली. त्या भविष्यातल्या इमारती ढळाला कोसळल्यानंतर आपल्याला हे कारण सांगून चालणार नाही की या प्रॉडक्टचे आपण इंजिनियर आहोत, नाही चालणार. त्यामुळे एक्झामिनेशनच्या बाबतीमध्ये आपण अलर्ट राहणार आहोत. येस, ह्या दोघांचं जे ॲडिशन येणार आहे ते +6 येणार आहे, याच्यावर कमांड असलं पाहिजे. ठीक आहे, 5च्या पाड्यात 51 काय येणार नाही असं लिहिलं, 85 इथं लिहिलं असं चाललं असतं, पण नाही लिहितो मी. कॉमन एक्सच काढूया. राहणार आहे बाळांनो 5x + 51. आता इथं हा 5x राहिला, आता इथं 5 भाग होत नाही पण 9 जाते बघा, -9. 9 5 45, हे 5 इथे, हाच ब्रॅकेट इथे येतो म्हणून 9 कॉमन काढूया. ह्याला पण 9 भाग होतो बघा. -9 5 45, 9 1 9, हाच कंस इथं आला बघा. मायनसचं हे प्लस होणार आहे बाळांनो, इज इक्वल टू 0. ओके, हा क्रिएटिव्ह, हे सर्जनशीलता आपल्याला ह्या एक्झाम्पलमध्ये लर्न करायची होती. असा हा भाग करत ह्यातलं नाविन्य, ह्यातली वैशिष्ट्यपूर्णता, पुन्हा हा कंस, हे पण सध्या तुम्हाला कठीण चाललं आहे. अगदी मी बघावलं मुलांची चर्चा करून 5च्या पाड्यात नाही आहे, x कॉमन काढलं, 5x राहिलं. लक्षात घ्या हाच कंस इथे येतोय, हे 5 भाग जात नाही आहे दोघांना, पण 9 निश्चित जाते बघा, म्हणून 9ला कॉमन काढलं. आता पुढचा भाग मी इथं घेतोय असा रिपीटेड ब्रॅकेट एकदाच लिहूया. 5x + 51 आणि इथे येणार आहे बघा x - 9 इज इक्वल टू 0. मला हा x हा जो आहे ना तो भाजक आहे आणि दॅट शुड बी नॅचरल नंबर. हा काय x 5x इज इक्वल टू -51 येणार. x इज इक्वल टू -51/5 इज दॅट इज नॉट नॅचरल नंबर, बट x इज इक्वल टू 9 इज नॅचरल नंबर. देअरफॉर आवर आन्सर इज आवर हा जो भाजक आहे, जो डिव्हायझर आहे, तो त्याचं उत्तर 9 येणार आहे. लक्षात आलं? त्याचा जो भाजक आला तो आला 9. भाजक 9 आला आणि भागाकार बाळांनो असा क्रिएट करायचा आहे. भागाकार बरोबर काय होणार सांगा बरं? 5 टाइम्स x + 6 दॅट इज इक्वल टू 5 इंटू x + 5 इंटू 9 + 6, 9 5 45 आणि 6 असं येणार आहे ते 51. तुम्ही 51 आणि 6 जर गुणाकार केलात तर पुन्हा ही कंडिशन होतं आणि 460 तयार होतं. इथंपर्यंत आपल्याला आन्सर नीटपणे बघायचं आहे. आता तुम्ही हा जो बेसिक प्रॉब्लेम होता तोही प्रॉब्लेम आपला पूर्ण झाला का बघूया. असं म्हणून बेसिक गणित आपल्याला परफेक्ट करत जायचं आहे, पायाभूत गणित क्लिअर करायचं आहे. न त्या गणिताची भीती बाळगता असे जर सम आपण ऑर्डिनरी समजून घ्यावं लागलो, तुम्हीही ते करून घ्याल. आता हे पायरी बरोबर झाली की नाही बघा. भाज्य बरोबर, भाजक किती आला आपला? 9 आला. भागाकार किती आला बघा बरं? 51 + 1, 9 1 9, 9 5 45 + 1 दॅट इज इक्वल टू 460. इज इट आवर भाज्य. गणित सोडवण्यापेक्षा गणित निर्माण करणं अवघड आहे. मला तुम्ही हे गणित सोडवायला सांगितलं, काही मिनिटात सोडतो, पण असं गणित तयार करून मला सांगा, मला 1 दिवस लागेल. मला हे निर्माण करणं. त्यामुळे निर्माण करत असताना आपल्याला हे असं सॉल्व करायचं होतं. एक्स व्हॅल्यू ही अशी डेव्हलप करायची होती. भाज्य, भाजक, भागाकार, बाकी ह्या संकल्पनेवर आपल्याला गणित शिकायचं होतं. गणित निश्चित सोपं बाळानं. आपण सर्वच सम्स तुमचे सॉल्व करत आहोत, सर्वच प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जातो. असे काही क्रिएटिव्ह एक्झाम्पल्स जे न्यू टाईपचे क्वेश्चन्स वाटले आपल्याला, ते सम्स आपण घेऊन पुढं जाणार आहोत. ओके, आजच्या तासिकेमध्ये मॅथ्स सेकंडमध्ये एवढे न्यू वाटलेले हे 2 सम्स मला ह्या पेपर्समध्ये नवीन वाटले. मुलांना थोडंसं सांगावंसं असं वाटलं आणि त्यातलं जाता आता एकच सम मी पुन्हा एक्झामिनेशनमध्ये येणार आहे, पडशी होण्यासारखा आहे, तोही सॉल्व करूया, जो कॉर्डिनेट इक्वेशनशी अटॅच आहे. ठीक आहे बाळांनो, हा एक प्रश्न सायमल्टेनियसली जरासा चॅलेंजेबल प्रश्न, आव्हानात्मक प्रश्न, पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न,
हे असे काही प्रश्न असणार आहेत. मूळ कन्सेप्ट ही मूळ एकच प्रश्न फक्त, ते पण आउट ऑफ आउटची संख्या कमी करण्यासाठी पेपर सेटर्सना हे करावं लागतं. एखादा प्रश्न चॅलेंज टाकून त्या गणितातलं आव्हान टिकवावं लागतं. सगळेच गुळगुळीत आणि प्लेन, सगळेच पाठ केलेले वगैरे नकोत. तुम्ही एक्स्ट्रा विचार कसा करताय हा भाग पाहिजे होता. पुन्हा सायमल्टेनियसली एक परीक्षेमध्ये प्रश्न आला आहे, तोही प्रॅक्टिस करून ठेवा. तो 6 माही, टर्मिनल, बोर्ड ह्या सर्वच परीक्षेमध्ये आपल्याला हे जे लेक्चर्स तुम्हाला होतील हे सर्वच एक्झाम्पल्स तुम्हाला सर्वच परीक्षेला निश्चितपणे उपयोग पडतील. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी निश्चित उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे बाळांनो, गणित मैत्रीला सबस्क्राईब करा, आयकॉनसमोरचं त्या बटन क्लिक करा, म्हणजे की जेणेकरून सर्व लेक्चर्स तुमच्यासमोर तुमच्या स्वागतासाठी सज्ज होतील. थँक्यू. एक सम असं एक घेऊया. पुन्हा हा सम्स पण परीक्षेमध्ये आहे, त्यामुळे ह्या परीक्षेला आपण तयारीत राहा. kx² - 10x + 3 = 0. त्याचं एक मूळ आहे. 1 root is 3. Then find the value of k. 1 root is 3. 1 root, एक मूळ, एक आन्सर. एक आन्सर म्हणजे एक्स, ह्याला 2 आन्सर आहेत. एक क्वाड्रिक इक्वेशन आहे, त्यातलं एक 3 आहे आणि त्याला आपण मूळ म्हणतो. ही कन्सेप्ट अशी होती, इफ वी पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज देअर LHS अँड मस्ट बी RHS आर इक्वल. हे LHS RHS इक्वल. पुट x is equal to 3. x is equal to 3 and both are equal, LHS and RHS. Now we find out the value of, that is 9k minus 30 plus 3 is equal to 0. पुन्हा इथंही चुकतं आहे. आजही 30 आणि 3 33 नाही, ह्याचं चिन्ह मायनस आहे. लक्षात घ्या, हे समान चिन्हांचं बेरीज करतो आपण. इथं मायनसचं आहे, अपोजिट साईन आहे, त्याचं सबट्रॅक्शन करतो. 9k minus 27 is equal to 0. प्लस मायनस सबट्रॅक्शन करा आणि ग्रेटरचं साईन द्या, असं गणितातल्या मोठ्या माणसाने सांगितले. त्याचा नीट नियम करूया. आता हा 9 हा 27ला आता कोणीतरी भागिले होणार. हा 9 हा 27ला भागिले होणार. 9 त्रिक 27 अशा रीतीनं यातला केची व्हॅल्यू आपल्याला सहज काढता येईल. या प्रकारचा प्रश्नसुद्धा बाळांनो आपल्या एक्झामिनेशनसाठी निश्चित असणार आहे. असे सम्सही क्रिएट करत राहा. नवीन सम्स, नवीन कन्सेप्ट्स मला जसं उपलब्ध होतील तसं तुमच्या सेवेसाठी सादर होतील. तुम्ही ओपन करत राहा. गणित मैत्रीवरती असंच प्रेम राहू द्या. पुन्हा एकदा हार्टली रिक्वेस्ट आहे की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब लावू नका. सबस्क्राईब करत राहा, तास ऑब्झर्व करा. तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्वांच्या पाठीशी आपण, तुमचे मॅथ्स टीचर आणि आपण सर्वजण तुमच्याशी खंबीरपणे पालकांच्या सहित तुमच्याबरोबर आहोत. निश्चितपणे गणित मजबूत करायला आमचा गणित मैत्रीचा प्रकल्प उपयोगी पडूया. उपयोगी पडणार आहोत 8वी 9वी 10वीच्या सर्वच मुलांसाठी. ओके बाळांनो.